12 करोड रुपये कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. मी विनंती करतो, जी मला आमच्या प्रशांतभाई मामूरकर यांनी जी संधी दिली कॉमेंट्री सांगायची, समालोचन करण्याची, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. राजवाडी संघ, राजवाडी संघ आलेला होतो बस इथे. आणि ही जोडी मैदानात फहीम आणि फैजाम. बघा ही जोडी आणि अनिल मोरे यांचं आगमन झालेलं आहे. कृपया त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अनिल भाई मोरे त्यांना विनंती करतो. कृपया पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू आणि हा चेंडू अत्यंत खरोखर सुंदर तिने पळतो बघा. अतिशय शेखर भाई तरे कुठे असेल त्यांनी कृपया इकडे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. शेखर भाई तरे मी त्यांना विनंती करतो कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय सुंदर चेंडू. हा चेंडू खरोखर अतिशय रोमांचक चेंडू आहे आणि काही आहे चेंडूवरती धाव काढता आली नाहीये. डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि हा चेंडू अत्यंत खरोखर चांगला बदलला ना, झेलू शकतो ना. कॅच ड्रॉप. तुम्हाला माहिती आहे कॅच ड्रॉप म्हणजे मॅच फ्लॉप हे सूत्र आहे. कॅच ड्रॉप म्हणजे मॅच फ्लॉप. कारण प्रत्येक चेंडू हा अतिशय महत्त्वाचा असतो. एका चेंडूने सामना जिंकता येतो, एका चेंडूने सामना हरता येतो आणि यालाच बोलतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय ही व्याख्या. अतिशय चांगला बोलतो आणि चांगला झेल होता म्हणून होतं. कॅच ड्रॉप झालेली आहे. धावसंख्या होते 4 राजवाडी संघाची. पुढचा चेंडू आणि हा अत्यंत सुंदर तटवलेला बघा. सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि धावा आपल्या संघासाठी रोखलेले आहेत. हरलो तरी हरकत नाहीये, हरलो तरी हरकत नाही, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की माझ्या जीवनातील हा अत्यंत कठीण खेळ होता. मित्रांनो हा क्रिकेट ह्याच्यामध्ये हारजीत आहे. एक जिंकणारा आहे, एक हारणार आहे. त्यामुळे हा क्रिकेटला अतिशय महत्त्व आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला हिलता येत नाही, कुठेही जाता येत नाही, असा हा क्रिकेट सामना असतो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढचा चेंडू आणि हा चेंडू आणि फलंदाज बाद झाला. चांगला झेल घेतला होता विकेट किपर यांनी. फलंदाज बाद म्हणजे राजवाडी संघाला एक महत्त्वाचा धक्का म्हणा हरकत नाही आहे. त्यांची धावसंख्या होते 4 आणि 1 गडी बाद. लॉस ऑफ 1 विकेट राजवाडी. मित्रांनो प्रत्येक सामना हा अत्यंत अटीतटीचा असतो. कारण प्रत्येक सामना जर तुम्ही जिंकलात तर तुमचं चेहऱ्यावरती हास्य फुललं असतं आणि जर तुम्ही नाहीला जर बॅड लकाने हरलात तर तुम्ही खरोखर तुम्हाला बाहेरचा रस्ता देतो. म्हणजे तुम्हाला या स्पर्धेतून आउट ऑफ होत होतं, म्हणजे बाहेर होतो तुम्ही. म्हणजे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव आणि प्रत्येक सामना अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो. आणि हा सामना आज सॅटरडे आहे. सामना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. स्टेडियम अक्षरशः खचचा खच भरलेला आहे, जागा पण नाही आहे. ऑलरेडी स्टेडियम बुक झालेलं आहे, ब्लॅकने तिकीट चाललेले आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावसंख्या होते 4 आणि एक महत्त्वाचा गडी बाद झालाय राजवाडी संघाचा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढचा चेंडू आणि हा चेंडू खरं अत्यंत सुंदर ते बघा. लॉंग ऑनला 1 धाव पूर्ण केलेली आहे. एकच धाव व चांगला क्षेत्ररक्षण केले लॉंग ऑनला. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 5 राजवाडी संघाची. पहिलं षटक चालू आहे. माझे स्कोरर प्रशांत भाई. धावसंख्या होते आणि हा चेंडू खरोखरच आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. बाद होता प्रश्न नाही, नो प्रॉब्लेम. फलंदाज बाद झालाय. चेंडू कुठे आहे कुठे नाही हे बघणं फलंदाजाचं कर्तव्य असतं की नाही तर मग आपली विकेट फेकली जाते आणि मग येणाऱ्या फलंदाजाला राहील त्यांना टेन्शन येतो की आता आपण काय करायचं. आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू हा आर या पार आपल्याला करावा लागणार आहे. मी सर्व जे मान्यवर इथं आले त्यांना ह्या नवीन वर्षाच्या आणि सर्व खेळाडूंना
आणि या कमिटीना असोसिएशन कमिटी आहे त्या सर्व कमिटीना मी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं. पहिल्या षटकात धावसंख्या होते 5. हा चेंडू बघा, अतिशय सुंदर चेंडू आणि नो बॉल बंद तरी केलं. नो बॉल असल्यामुळे माहिती का फ्री हिट आहे आणि या फ्री हिटचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. नो बॉल म्हटलं म्हणजे फ्री हिट आलं आणि फ्री हिटचा खरोखरच तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला चेंडू अक्षरशः ती पुढे रोड आहे त्या रोडच्या पलीकडे तुम्हाला गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा चेंडू अक्षरशः कोणत्याही परिस्थितीत बाहेर घालवावाच लागणार आहे. नो बॉल आहे म्हणून फ्री हिट आहे. पुढचा चेंडू आणि हा उंच फटका मारला बघूया आणि हा षटकार चेंडू सीमारेषेबाहेर षटकार 6 धावा आणि हा 6 धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 12 लॉस ऑफ 2 विकेट्स राजवाडी. आत्मारामजी थोडंसं एक धन्यवाद द्यायचं आहे. काळभैरव नडगाव संघाला धन्यवाद दिलं जाते कारण हे जे पाण्याची व्यवस्था आहे ती काळभैरव नडगाव संघाने केलेली आहे. त्यांना जेवढं धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे. आमचे MMA स्पोर्ट क्लबचे सदस्य आणि ज्यांनी महाड क्रिकेट गाजवलेलं असे विजयजी मांडे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत केलं जाते. हे जे पाण्याचं जो पुण्याचं काम हा काळभैरव नडगाव संघाने केलेलं आहे त्यांचे संघाचे हे आम्ही धन्यवाद देतो आणि विजयजी मांडे यांचं इथे हार्दिक स्वागत केलं जाते. थँक्यू प्रशांत भाई. आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे राजवाडी संघ अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे, अत्यंत नाजूक स्थितीमध्ये. पण काही एक ते असे त्यांचे 11 फलंदाज असे आहेत खरोखर त्यांचं म्हणजे अत्यंत अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे राजवाडी संघामध्ये. हा सामना जो चालू आहे ना मित्रांनो, हा सामना खरोखर अतिशय ही झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहत आहात की हा सामना किती शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार मित्रांनो, कारण हा सामनाच तसा, क्रिकेटच तसा आहे. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या होते 12. दुसरा षटक चालू आहे. धावसंख्या होते राजवाडी संघाची 12 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू टाक तयार आणि हा चेंडू अत्यंत सुंदर मतदार बघूया आणि हा चौकार चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावा आणि 4 पुन्हा एकदा धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 16 लॉस ऑफ 3 विकेट्स राजवाडी. आज कृपया मी पुन्हा सांगतो की खरं असोसिएशनच्या मॅच म्हटलं म्हणजे शिस्त आली. मी प्रत्येक मॅचला हजर असतो. मग आपल्याला समालोचन करायला मिळो अगर न मिळो, पण हा सामना बघणं अत्यंत महत्वाचं असतं. हा सुद्धा उंचवरचा मारला बघूया आणि कॅच ड्रॉप झालेली आहे आणि हा षटकार बरोबर आहे. आमचे पंच यांनी घोषित केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आमचे पंच हे रायगड डिस्ट्रिक्ट मधले नाही आहेत, हे बाहेरचे. कोणी जिंको आम्हाला फरक पडत नाही. आमचा एकच वाक्य काय, सत्यमेव जयते. जे सत्य आहे त्यांच्याच बाजूने आम्ही निकाल देणार. असे आमचे दोन्ही पंच आहेत. दोन्ही पंचांचं खरोखरच कौतुक करतो कमी आहे. 6 धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 22 राजवाडी संघ. काय होता असं तू आणि काय झाला असं तू. हा एक सुंदर बघूया स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव पूर्ण केली आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावसंख्या एकाने वाढलेली आहे. धावसंख्या होते 23 धावसंख्या होते 23. म्हणजे सुरुवात म्हणावी पहिले संत गतीने सुरुवात होती पहिला षटकाखेर. आता धावांचा वेग हा वाढलेला आहे. धावसंख्या होते 23. या षटकातलं एक चेंडू बाकी आहे, 1 to go. दुसऱ्या षटकातलं एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या होते 23. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि हा चेंडू अत्यंत चांगला बॉल तटवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे.
थोडस मिसफील आणि हा बाद झालाय. बघा मी तुम्हाला पहिलंच सांगतो चेंडू बघून धावणं गरजेचं आहे. काही धावायची गरज नव्हती पण म्हणतात ना विनाशकाळी विपरीत बुद्धी त्यातली गोष्ट आहे. काय धाव करायची गरज नव्हती. ज्ञानेश्वर बिरवाडकर आणि विजयजी मांडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचे बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. MMA स्पोर्ट क्लबचे हे खंदे असे कार्यकर्ते आहेत, खंदे सदस्य आहेत जे MMA स्पोर्ट क्लबची जी स्पर्धा होते स्पर्धा कुठलीही असू दे जे जातीने हजर राहणारा असा आमचे हा सदस्य आहे ते विजय मांडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केले जाते. तसेच ज्ञानेश्वर बिरवाडकर यांचंही इथं आगमन झालेलं आहे, त्यांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रशांत भाई. खरोखर जे मान्यवर जे आलेले जे खेळाडू जे खरोखर आले त्यांनी कृपया आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. काय आयोजन केले बघा, काय नियोजन केले बघा. अत्यंत सुंदरतेने खरोखर नियोजन केलेलं आहे. अत्यंत सुंदर ते नियोजन केलेलं आहे. धावसंख्या बदल नाही, धावसंख्या होते 23 24. आमचे मित्र आणि मधलावडचे धडाडीचे कार्यकर्ते संकेत कदम यांचं इथे आगमन झालेले आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांनाही विनंती आहे आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचं चेंडू टाकण्यास तयार आणि हा चेंडू खरोखर सुनवता आणि षटकार. चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. मला वाटतं हा चेंडू दैवण गावामध्ये गेला असेल असं वाटतं मला. म्हणजे किती हा षटकाराला किती ताकद आहे. प्रत्येक चेंडू आर या पार. आणि नाव काय जरा फलंदाजा पुढे कृपया नाव काय फलंदाजाचं नहीम. अत्यंत सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. धावसंख्या होते 30. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि हा सुद्धा करा सुंदर बॉल मारला बघा या आणि हा षटकार. बॅक टू बॅक 6. बघा काय होता असं तू आणि काय झाला असं तू. पहिला असं षटक संपला. धावसंख्या होती जर 3 बॉल जर 3 6 मारले तर किती बक्षीस आहे. 200 रुपये फक्त बक्षीस झाले. फक्त 200. 2000 नाही. लागोपाठ 3 6 मारलं तर जर आणि तर हा फरक आहे. होता है कभी भी ऐसा होता है. बशीरभाई चाफेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लक्षात ठेवा 3 षटकार मारलं तर जरा कृपया वेळ जरा आपल्याला कमी आहे. आपल्याकडे सामने आपल्याला खूप उद्या अंतिम सामना आहे. प्लीज जरा फास्ट करा फास्ट. पुढचा चेंडू टाकण्यास तयार आणि हा चेंडू करो चांगला बोलतो बघूया आणि खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आणि ह्या 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. जिथं 1 धाव होती तिथं 2 धाव म्हणजे 2 धावसंख्या वाढलेली आहे. अडतीस धावसंख्या होते 38. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. बघा धावांचं रन रेट किती वाढले ते बघा आणि वाढणंही गरजेचं आहे कारण प्रत्येक सामना अतिशय महत्वाचा असतो मित्रांनो. अतिशय महत्वाचं. पुढचा चेंडू आणि हा चेंडू आणि थोडा मिसफील्डमुळे हा चौका. लेग बाय बरोबर आहे. 4 धावा. लेग बाय. धावसंख्या होते बघा 42 42. धावांचं खरोखर रेंड अतिशय वाढलेलं आहे. हा सामना अत्यंत अट्टीतट्टीचा होईल मित्रांनो. प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा असतो. हा सामना खरोच ही झुंज आहे. तुम्हाला मी नंतर सांगतो झुंज म्हणजे काय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. धावसंख्या होते 42. पुढचा चेंडू टाकण्यास तयार आणि हा चेंडू बघूया आणि हा चेंडू षटकार. सीमारेषा बाहेर षटकार. 6 धावा. सानी पुन्हा एकदा धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते 48 48. अतिशय दणदणी सुरुवात. जे नवीन इथं संघ आमच्या इथं म्हणजे असुचे जे आता सामने होणारे संघ
जे आलेले त्या सर्व संघाचं हार्दिक स्वागत, सरचे स्वागत. आणि हा सुद्धा बघा, खरंच तुम्हाला बघूया, एक धाव पूर्ण. म्हणजे धावसंख्या एकाने वाले धावसंख्या होते 49, 49. हा चौथा षटक, आता 3 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या होते 49, 49. एक षटक बाकी आहे, म्हणजे फक्त आता 6 चेंडू बाकी आहेत. आणि या 6 चेंडू मध्ये तुम्हाला अक्षरशः घणाघात करायचा आहे. तुम्हाला महाभारतामधलं अभिमन्यूची गोष्ट माहिती असेल, त्याला आतमध्ये चक्रव्यूहमध्ये प्रवेश करायचं माहिती होतं, त्याला बाहेर पडायचं माहित नव्हतं. तसं तुम्हाला आता काय करावं लागेल, आतमध्ये पण जायचं आहे आणि बाहेरही यायचं आहे. ही तुम्हाला गोष्ट करायची आहे. आणि तुम्हाला आता सगळं जे अस्त्र, सुदर्शन चक्र, ब्रह्मास्त्र, कृष्णास्त्र, सर्पास्त्र, हे सगळं तुम्हाला आता हे ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागणार आहे. महेंद्र मोहिते कबड्डीपटू यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. एक काळ मात्र कबड्डीने ज्यांनी गाजवला होता तोच महेंद्र यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि हा वाईट चेंडू आमच्या पंचांनी वाईट म्हणजे वाईट म्हणजे काय, तो वाईट म्हणजे एका धावेची भर होते आणि एका धावेनी धावसंख्या होते 50, 50. राजवाडी संघ अतिशय चांगली पहिली संतकती सुरुवात होती, आता नंतर म्हणतात दंदने सुरुवात केलेली आहे. आणि हा चेंडू बघूया, आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. सानी पुन्हा एकदा धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या होते 56. अत्यंत दणदणी सुरुवात, मजबूत सुरुवात राजवाडी संघाची. खरोखर अत्यंत म्हणजे चेंडू धावसंख्या होते 56. पुढचा चेंडू तयार. आणि हा चेंडू खरं अत्यंत हलकासा बल तटवलेला आहे. आणि या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 आणि धावसंख्या वाले धावसंख्या होते 58, 58. खरोखर अत्यंत चांगली सुरुवात आहे. प्रत्येक संघाच्या खेळाडूंना विनंती राहणार आहे की चेंडू जर बाहेर गेला तर आणायसाठी मदत करायची. स्पर्धा आपली आहे, बिरवाडी क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आहे, त्यासाठी सहकार्य करायचे. प्रत्येक खेळाडूंनी सहकार्य करायचं. धावसंख्या होते 58. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हा चेंडू बघा, आणि चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. धावसंख्या 4 निवडले, धावसंख्या होते 62, 62. नईम हा वैयक्तिक 33 धावा खेळत आहे बघा. अतिशय धुवाधार फलंदाजी, अक्षरशः धुवाधार फलंदाजी. पुढचं चेंडू टाकण्यासाठी तयार. खरं मला हरकत नाही, गोलंदाजाची अक्षरशः पिस काढलीत, पिस. कारण धावसंख्या होते 62, 62. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. स्ट्राईकला फहीम. आणि हा चेंडू खरोखर बघा. आणि हा षटकार मी पहिलेच सांगितलं होतं की फलंदाजी आणि मुबीन आलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नईमला त्यांनी नंतर घेऊन जायचं, आता नाही, सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. मुबीन भाई यांच्याकडून बक्षीस आलेले 500 रुपये. आणि हा चेंडू बघा, आणि हा चेंडू षटकार, बॅक टू बॅक 6. हा सुद्धा षटकार, बॅक टू बॅक 6. म्हणजे 6 आणि धावसंख्या वाढलेली. धावसंख्या होते 74, 74. बघा काय होता असं तू आणि काय झाला असं तू. आणि हा नईम 45 धावर खेळत बघा. त्याला 50ला चान्स आहे, म्हणजे एक षटकाराची फक्त गरज आहे. 11 चेंडू 45 धावा. अत्यंत दणदणीत फलंदाजी. तुला बक्षीस आले नाही बाई, पण ते बक्षीस नंतर घेऊन जायचं आहे.
कारण राजवाडी संघ हा तुम्हाला सांगतो मी गोष्ट नंतर त्यांची नाही, हा चेंडू एक धाव पूर्ण केलेले, धाव संख्या होते 75, 7 लेग बाय, बरोबर आहे, पंचाने आमच्या घोषित केलेली आहे. बघा 75 म्हणजे 76 धावा काढण्याचं आव्हान आहे, किती 76. धन्यवाद आत्मारामजी माडिक, अतिशय चांगली विनोदी अशी कॉमेंट्रेटरी केलेली आहे, आपण समालोचन केलेलं आहे. धन्यवाद आत्मारामजी माडिक साहेब, आमच्या काळापासून आत्मारामजी माडिक साहेब हे समालोचन करतायत. एक चांगल्या अशा भाषेमध्ये, जे प्रेक्षकांना आवडणाऱ्या भाषेमध्ये ते समालोचन नेहमीच करत असतात. धन्यवाद माडिक साहेब. आणि आता आपण एक स्वागताचा कार्यक्रम करतोय. मी ज्ञानेश्वर बिरवाडकर यांचं स्वागत करण्यासाठी संतोष उमरटकर यांना विनंती करतो. आत्मारामजी महाडिक यांचंही स्वागत सागर जाधव करणार आहे. सागर जाधव, आपल्याला विनंती आहे की आत्माराम महाडिक यांनी अतिशय चांगलं असं समालोचन केलं, प्रेक्षकांना आनंद दिला, असे आत्माराम महाडिक यांचंही ते स्वागत केलं जाते. तसेच उत्कृष्ट कबड्डीपटू महेंद्र मोहिते यांचंही ते स्वागत केलं जाते. सागरला पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण त्यांचं स्वागत करायचं. चला, या पुढचं नाणेफेक करण्यासाठी काळभैरव नडगाव विरुद्ध शिवसमर्थ नडगाव, दोन्ही भैरी जोगेश्वरी नडगाव याला विनंती केली जाते. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी चला, मी ज्ञानेश्वर बिरवाडकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मैदानात उतरतोय तो राजवाडी संघ, आणि सलामीचे फलंदाज तेजस आणि निलेश यांना विनंती, आपण पटकन मैदानात जायचं आहे. प्रसादचा संघ म्हणजे जिद्दी संघ, जिद्दी खेळाडूंचा संघ आहे, त्यामुळे निश्चितच प्रत्युत्तर होणार, जोरदार प्रत्युत्तर होणार. या पुढचं समालोचन करणार आहे ते आमच्या बिरवाडी विभागातील अतिशय बुलंद आवाज प्रतीक मोरे यांच्या सुमधुर वाणीतून आपण या पुढचं समालोचन ऐकायचं आहे. धन्यवाद प्रशांत दादा. खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे बघून या क्षेत्रात आवड निर्माण झाली आणि ज्यांच्याकडे बघूनच समालोचनाचे धडे गिरवले ते प्रशांत दादा भांबोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्याची, या स्पर्धेचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं हेच परमभाग्य MMA च्या क्रीडांगणावर. नक्कीच पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेनं, जिथं मात्र पाहिलं ना तर सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि तब्बल 76 धावांची गरज आहे. धावांचा डोंगर उभा केला गेला मैदानाच्या आतमध्ये, आणि हा डोंगर जर फोडायचा असेल ना तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर इथं मात्र हातोड्याचे घाव चालणार नाहीत. इथं पाहिलं तर सुरुंग लावावे लागतील. सीमारेषेला जर तुम्ही सुरुंग लावलेत ना तर खऱ्या अर्थानं डोंगर फोडणं तितकंसं सोपं जाईल. नक्कीच पाहिलं ना तर आज मात्र दहिवड संघाला झोप लागणार नाही, हे मात्र निश्चित आहे. दहिवड संघाची झोप उडाली आहे, कारण हातात तोंडाशी आलेला, तोंडापाशी घेऊन आलेला घास पाहिलं ना तर त्यांना तोंडात घालता आलं नाही, अशी अवस्था मात्र दहिवड संघाची झाली. एक चुकी, आणि ती चुकी मात्र त्यांना या स्पर्धेतून बाहेर घेऊन गेली आहे. हे होतं मित्रांनो वळूया मैदानाच्या दिशेने, जिथं मात्र पहिला बॉल व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतंय. नक्कीच चुका होत असतात, तुमच्या छोट्या छोट्या चुका देखील तुम्हाला खूप साऱ्या मागात पडतात, कारण खेळ आहे मित्रांनो. जेव्हा तुमच्या हातून चुकी घडते ना तेव्हा ती चुकी तुम्हाला त्यावेळेलाच कळत नाही, परंतु त्यानंतर त्याचे परिणाम खूप मोठे भोगावे लागतात. फहीम गोलंदाजी मार्कंड शॉट पी लाईनचा चेंडू निलेश माडिकच्या बॅटमधून, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तेजस मामुणकर, आपण जर कुठे असेल तर कृपया माईकशी संपर्क साधायचा. तेजस मामुणकर.
बैरी जोगेश्वरी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. प्रतीक नक्कीच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र भैरी जोगेश्वरी नडगाव संघाने घेतलाय. काळभैरव नडगाव संघाला क्षेत्ररक्षण गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. तर वळूया मैदानाच्या दिशेने, जिथं मात्र निलेश माडिक याच्या बॅटमधून षटकाराला येणं गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑन रिझनला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. राजवाडी संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर अफलातून राहिलंय. एकही चुकी त्यांच्याकडून मागच्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली नाही. आत्ता देखील पाहिलं तर तशीच प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. परंतु तेजस आणि निलेश माडिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभी आहे ना, जोपर्यंत हे पाय रोवलेत ना, तोपर्यंत या सामन्यात देखील शिवसमर्थ नांगलवाडी संघ पाय रोवून उभा राहील. तेजस शिर्के स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 49 नाबाद, ज्याच्या बॅटमधून धावा कुठल्या गेल्या होत्या तो तेजस शिर्के. तशाच प्रकारची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय बिरवाडी क्रिकेट असोसिएशन आयोजित असोसिएशन चषक 2025. यावेळेला मात्र चांगला चेंडू गोल्डन स्पॉटवर टप्पा पडलेला, मिसअंडरस्टँडिंग, खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. फलंदाज क्रमांक पहिला, बॅटर नंबर 1 बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का, इथं मात्र शिवसमर्थ नांगलवाडी संघाचा कणा आणि कर्णधार निलेश माडिक मैदानाच्या बाहेर. प्रसाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. परंतु तेजस शिर्के, आता पाहिलं ना तर ही चुकी होती. मी पहिलंच म्हटलं, एक छोटीशी चुकी मात्र तुम्हाला खूप सारी मागात पडू शकते आणि तेच होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथं निलेश माडिक कडून चुकी घडली आणि ती चुकीची शिक्षा नांगलवाडी संघाला भेटते की काय अशी अवस्था आली आहे. परंतु तेजस शिर्केला आता मात्र करामत करावी लागेल. पाहिलं ना तर लोक चमत्कार करणाऱ्याला नमस्कार करतात, इथं तुम्हाला चमत्कार करणं गरजेचं आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, फटका पेंडू पाहिलं तर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. एकच धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवला गेलाय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावर धावा पाहिल्या तर 10 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळतात. नक्कीच cricklive.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा YouTube लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं संपूर्ण जगभरात प्रसारित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर दीपक मंडले सर आणि कंपनी, इथं कॅमेरामन चरण आणि पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टेक्निशियनच्या भूमिकेत पाहिलं तर अमित सर आहेत. 2 दिवस त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम कोण करत असेल ना तर ते युट्यूबर असतात आणि कॅमेरामन असतात. कॅमेरामन होणं तितकंसं सोपं नसतं मित्रांनो. हवेत गेलेला छोटासा चेंडू हा परफेक्ट आपल्या कॅमेऱ्यात टिपायचा असतो आणि तो टिपणं ही सोपी गोष्ट नाही. ते करण्यासाठी देखील त्यासाठी देखील कसब लागतं. हवेत गेलेला चेंडू प्रेक्षकांना आपल्या डोळ्यांनी दिसत नसतो, आपल्याला डोळ्यांनी दिसत नसतो, परंतु त्याला कॅमेरा टिपायचा आहे. चांगला फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. 440 व्होल्टचा झटका लागलाय तो शिवसमर्थ नांगलवाडी संघाला. आणि हा झटका नाही तर इथं मात्र मॅच मध्ये पाहिलं ना तर बॅकफुटवर ढकलून दिलं गेलंय. बॅकफुटवर येताना पाहिलं, 440 व्होल्टचा झटका शिवसमर्थ नांगलवाडी संघाला लागला. राजवाडी संघानं पाहिलं ना तर या सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे असं निश्चितच म्हणावं लागेल. कारण 2 हार्ड हिटर बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलेत. आता जबाबदारी जरूर आली आहे. आता पाहिलं ना तर नव्या चेहऱ्यानं हिरो बनण्याची संधी आली आहे. नव्या चेहऱ्यानं या मैदानावर हिरो बनायचं आहे. कालच्या दिवसात देखील पाहिलं अनेक नव्या चेहऱ्यांनी मात्र या मैदानावर आपली हिरोची कामगिरी जबाबदारी पार पडली. कालच्या दिवसात अनेक रायझिंग स्टार या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्यामध्ये पाहिलं ना तर उत्कर्ष मामुनकर, काय बॅटिंग राहिली भावाची.
अक्षरशः मैदान दणानून सोडलं होतं. हार जरूर पचवावी लागली, खराब गोलंदाजी, आणि त्याच्यामुळे मात्र पराभव पचवावा जरूर लागलाय, परंतु आपल्या नावाला त्याने मात्र या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय. गोलंदाजी मार्केटवर असीम दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय रिव्हर एंड कडून पंचांना पार करत. शार्पी लाईनचा चेंडू, आणि आता पाहिलं ना थोडस चकवा, प्रसाद, दडपण, प्रेशर आलंय. प्रेशर रिलीज करायचं असेल ना तर मात्र कुकरला शिट्टी असते, आणि फलंदाजाचं प्रेशर रिलीज व्हायचं असेल ना तर मात्र इथे षटकार चौकारांची गरज लागते. असीम, शार्पी लाईनचा चेंडू, फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल जमिनीला दान. इथं मात्र पाहिलं ना तर झेल सुटतोय, परंतु राजवाडी संघ पाहिलं ना तर आता त्यांची बॉडी लँग्वेज संपूर्णतः सांगून जाते या सामन्यावर आम्ही पकड मिळवली. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. एखादं षटक खराब पडलं ना तर होत्याचं नव्हतं करून जाईल. यावेळेला वेग वेग वेग, प्रचंड वेग, बॅटची कडा, इथं मात्र यष्टनच्या मागे फैजाननं टिपलाय झेल, आणि इथं मात्र बॅटर मयूरचा संपलाय खेळ. बॅट्समन नेम, तिथेच बॅट्समन नेम. सूरज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सूरज. असीम, चांगला फटका पाहायला मिळतोय कार्पेटच्या साह्यानं. लॉंग ऑन रिजनला तिथे चेंडू जाईल, फील्ड केला जाईल, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावानं स्कोर बोर्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. धावसंख्या जरूर पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर, परंतु या धावा पाहिल्यानं तर आता मात्र पुरेशा नसणार आहेत. इथून पाहिलं ना तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे. सामना पाहिला तर डोई जड होत चाललाय. एखादी गोष्ट पाहिली ना तर मनुष्याच्या जशी डोक्याच्या वरून जायला लागते तसा नांगलवाडी संघाचा सामना मात्र डोक्याच्या वरून जायला सुरुवात झाली आहे. कारण राजवाडी संघानं पाहिलं ना तर आता मात्र आपले फासे टाकलेत, आणि त्या फास्यात पूर्णपणे अडकताना पाहिला मिळतो तो शिवसमर्थ नांगलवाडी संघ. या पुढचा देखील सामना पाहिला तर दोन नडगावकर एकामेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका बाजूला भैरी जोगेश्वरी नडगाव आणि दुसऱ्या बाजूला काळ भैरव नडगाव. एका बाजूला विजय मांडे तर त्याच्याच तालमीत वाढलेला समोर समेश मोरे खेळताना पाहायला मिळणार आहे. शॉर्ट लाईनचा चेंडू, मोठा फटका, फटका फसलाय की काय, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. गणेश साळुंके, आपल्याला विनंती आहे, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. एकोणीस धावा धाफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती राजवाडी संघाची. बॅटिंग पाहिली ना तर राजवाडी संघाची सुरुवातीला थोडीशी कोलमडली होती, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नईम आला आणि त्याने अक्षरशः सीमारेषेला आग लावली असंच म्हणावं लागेल. काय तोडफोड केली आहे मैदानाच्या आतमध्ये त्यानं, अक्षरशः हंगामा घातला आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे ती 75 धावांवर, आणि 76 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. अल्तमश, फुल टॉस चेंडू, आणि इथं मागलं ना तर फुल टोल वसूल केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रसादच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 25 धावा फलकावर. नक्कीच पाहिलं तर
यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिजनला. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स फॉर आर सीमारेषा पार आणि धावा मिळतील 4-4-4. मस्त ग्रुप कुंभारवाडे संघाचे पाठीराखे रितेश एलमकर आणि राकेश राठोडकर यांना इथे निमंत्रण कक्षामध्ये बोलवलं जाते. चला चला लवकर. क्षेत्ररक्षणात बदल जरूर केला जाताना पाहायला मिळतोय. बंटी आणि प्रतीक जर बघितलं तर सकाळपासून प्रशांत तरे हे गुणलेखकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडत आहे. कुठेही दूरवर गेलेले नाही. सकाळी पहिल्या मॅचपासून आतापर्यंत जे सगळ्या मॅच आहेत त्यांनी खरोखर चांगली अशी गुणलेखकाची कामगिरी पार पाडलेली आहे. नक्कीच प्रत्येक जण मात्र या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतोय. प्रसादच्या बॅटमधून फटका तर निघाला, चेंडूच्या खाली फहीम आणि झेल पाहिलं ना तर इथं मात्र सुटलाय. चुकी होताना पाहिलं मी ते. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा, पंचांचं बोट आकाशाकडे, असं नाही तर तसं, परंतु विकेट ही मिळवली आहेच. नक्कीच आजच्या दिवसात देखील सगळे चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसात देखील पाहिलं ना तर अटीतटीचे सामने मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालेत. पाहिलं तर 1 चेंडू 3 धावांची गरज, पाहिलं तर 1 चेंडू 5 धावांची गरज, सामने पाहिले तर अटीतटीचे झालेत. परंतु कालच्या दिवसात ज्याचा खेळ चांगला झाला ना तो मैदानाच्या आतमध्ये चमकलाय. मोठा फटका प्रसादच्या बॅटमधून, हा दुसरा षटकार. या वेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावर आलाय. थोडंसं चेंडू घेऊन यायचं, सहकार्य करा. कालच्या दिवसात मात्र अनेक स्टार मैदानाच्या आतमध्ये चमकले. नक्कीच बिरवाडी असोसिएशनचे जे खेळाडू असतील त्यांना विनंती करतो, जो बॉल गेलेला आहे तो कृपया मैदानाच्या आतमध्ये आणून देण्याचं काम करा, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेला जेव्हा तुम्ही आयोजकांना सहकार्य कराल ना तेव्हा आयोजकांना देखील स्पर्धा भरवण्यात एक वेगळा आनंद येतो. पुन्हा एकदा चांगला फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जरूर आलाय, परंतु पाहिलं ना तर इथं मात्र आपल्या संघासाठी धावा जरूर वाचवल्यात. .38 38 धावा फलकावर आहेत. सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर अजूनही 38 धावांची गरज असणार आहे. स्लोवर वन, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. इथं पाहिलं ना तर पुढच्या दरवाजाला मोठा कुलूप लावला गेलाय, परंतु जेव्हा तुम्ही मागचा दरवाजा उघडा ठेवाल ना तेव्हा चोरी 100% होणार आणि इथं मात्र प्रसादच्या विकेटची चोरी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाच घडी मात्र इथं बाद होताना पाहायला मिळतात. शिवसमर्थ नांगलवाडी संघ पाहिलं ना आता मात्र थोडंसं अडखळताय, लढखळतोय, कारण त्यांना देखील माहिती आहे कुठेतरी सामना मात्र अडचणीत सापडला आहे. हा सामना तिथून काढणं सोपंच नाही आहे, परंतु मित्रांनो ज्यावेळी तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढाल ना तिथून मात्र तेव्हा मात्र तुमची इतिहास देखील नोंद घेतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला, चेंडू ढकलून दिला गेला लॉंग ऑफ रिजनला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत लढाल ना तेव्हा मात्र इतिहासात देखील तुमची नोंद घेतली जाते, कारण मैदानातून पळून जाणाऱ्यांचा इतिहास सांगितला जात नाही तर मैदानात लढून हार झालेल्यांचा इतिहास देखील सांगितला जातो. त्यामुळे मैदानात लढायचं असतं, शेवटपर्यंत भिडायचं असतं. यावेळेला पुन्हा हलक्या हाताने स्टेअर केला आहे. यावेळेला चेंडूनं वळून जरूर घेतले, परंतु तितकं चाणाक्ष आणि चतुरस्र क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. आता मात्र अडचणीत सापडलेला सामना. अडचणीत कोण उभा राहील असं म्हटलं जातं, गरजेला उभा राहतो ना तो देवापेक्षा देखील मोठा असतो. आता मात्र गरज बनायचं आहे शिवसमर्थ नांगलवाडी संघाची. शिवसमर्थ नांगलवाडी संघाला आता जो विजय मिळवून देईल ना तो मात्र पाहिलं ना तर आता देव पाण्यात ठेवावे लागतील अशी अवस्था आली आहे. देव पाण्यात ठेवले ना तरी विजयाच्या आशा या फक्त 10% असतील.
अडचणीत सापडलाय, पूर्णपणे विजयावर हमी होताना पाहायला मिळतोय तो राजेवाडी संघ. स्लोवर वन पिक केलाय, ढकलून दिलाय डीप कव्हर पॉइंटला, चेंडू निघून चालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू फरार, सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा आलाय चौकार. परंतु आता पाहिलं तर वेळ निघून गेली आहे, सामना हातातून सुटत चाललाय. 44 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे. स्लोवर वन पिक केलाय, फटका चांगला आहे, फटक्यात आहे वजन, परंतु पाहिलं ना तर पुन्हा एकदा झेल टिपला जात नाहीये. परंतु नईम यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे ना, 4 ते 5 फलंदाज बाद झाल्यानंतर देखील त्यांनी मात्र 4-5व्या नंबरला फलंदाजीसाठी आले. ते आतमध्ये आले मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जायला लागला. त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. काय बॅटिंग राहिली आहे. शॉर्ट पी लाईनचा चेंडू हुक केला, या वेळेला चेंडू पुन्हा लॉंग ऑन रिजनला जाईल. सामना इथं मात्र पंचांचा इशारा येतो, नो बॉल. ट्विस्ट आलाय सामन्यात, काहीतरी वेगळं घडेल का मित्रांनो. सामना हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथं पाहिलं ना 6 चेंडूत 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आणि 1 चेंडूत 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. हरता हरता जिंकणं म्हणजे क्रिकेट, जिंकता जिंकता हरणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका खेळाडू येऊन षटकार चौकारांची आतिषबाजी करणं म्हणजे क्रिकेट. एखादा नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजे क्रिकेट. कारण हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, म्हणूनच याच्यावर संपूर्ण जगानं प्रेम केलंय. यस, सामना संपलाय, विजय नोंदवलाय तो राजवाडी संघानं. दुसऱ्या फेरीत देखील आपला विजय, आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. जो आला मैदानाच्या आत